आहे मुंबईतील एका सोसायटीतील टॉयलेट फ्लशमध्ये नाव, फोटो, पत्ता हे सगळं काहीही माहिती नसलेले हजारो मतदान ओळखपत्र आढळून आलेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती हा प्रकार उजेडात आल्यामुळे आता एकच खळबळ माजलेली आहे। मोठी बातमी आहे, संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। संजय, नेमकं कोणत्या इमारतीत हा प्रकार समोर आलेला आहे आणि आता पुढे कशी कारवाई होतीये, काय केलं जात आहे? मुंबई महानगरपालिका निवडणुका घोषित होतील, मात्र तत्पूर्वी अंधेरी परिसरामधील एका इमारतीच्या बाथरूमचा जो फ्लश आहे, या फ्लशमध्ये शेकडो हजारो असे जे मतदार कार्ड आहेत ते आढळून आलेत। मात्र या मतदार कार्डांवरती कुठलेही नाव किंवा मतदाराचा फोटो नाही। यामुळे फार अशी चर्चा निवडणूक आयोगाचा जो कारभार, भोंगळ कारभाराविरोधात विरोधकांकडून देखील वारंवार आवाज उचलला जात होता आणि अशातच आता ही बोगस मतदार कार्ड आढळून आल्यामुळे आता त्यामध्ये आणखीन कुठेतरी दाट शंका निर्माण झाली आणि हे निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कुठला हा याचा गैरवापर केला जातोय का, अशी शंका देखील आता उपस्थित केली जाते। सोशल माध्यमांमध्ये हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि जे नेटिझन्स आहेत त्यांच्याकडून देखील या निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्याचा मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागलेली आहे। धन्यवाद संजय, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। खरं तर धक्कादायकच असा हा प्रकार म्हणावा लागेल, जिथे वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला जातोय, बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित केला जातोय, त्याच ठिकाणी इतके मोठे पुरावे सापडणं म्हणजे विरोधकांना आयतं खोलीत हातात मिळालंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।